तरी मला 1-2 तिकडे बघा. पूर्ण धरण भरलेलं आणि वरनं पाणी गेलेलं ह्याच्यामुळे. बरोबर ना? आहे का नाही? बोलली का? बोलू फक्त. बोलू का? हा जेवढे पाण्याच्या बाटल्या तेवढ्या सगळ्या घ्या. जावळूया ना. पाण्याच्या बाटलीची कमी नाही आपल्याकडे. पाणी भरलेलं काढशील चिल्ड आहे. कामाचे हे फेकून दे. तिकडे अजून आहे. हे माझे गळ टाकून बस असा ताट. हा आज आम्ही आमच्या पांगारे गावच्या धरणात हे दाखवा टोकी. याला टोकी म्हणतात. यात खेकडे पकडले जातात. ही घेऊन आम्ही आमच्या धरणात खेकडे पकडायला चाललोय. आमची दुसरी टीम शुभम दादा, आकाश दादा आणि कोण रे, राहुल, रोहित दादा. ही टीम आमची पाठीमागून 5 मिनिटात येत आहेत. आता रात्रीचे किती वाजलेत? हे आमचं जाळायचं साहित्य. हे जाळायचं साहित्य आहे. वाजलेत किती? यार किती वाजले? 11 वाजले. 11 वाजलेत. 11 वाजता आम्ही धरणावर आहे. धरणाचा परिसर दाखवा. पाणी एकदम खाली गेले. टोक पकड पकडा. कट करा आता. बाद झालं. धरले चल. कट करा. दुसरी टीम दुसरी टीम. हा आता काहीतरी काम करा. हे बाई जेसीबीत आलो जेसीबी. हा मग ते पाणी कुठं घालवलं जेवढं खेकड्यांना फिल्टरचं पाणी. करतोय आता. हे काय करतोय? हे आपण सध्या खेकड्यांना पकडण्यासाठी ती व्यवस्था करतोय हा आणि त्याला ह्याला म्हणतात टोक. हा ते माहित आहे आम्हाला. ते टोक आपण आता रात्रीचे टाकणार पाण्यात आणि उद्या सकाळी लवकर दुसऱ्या कोणी पळवून न्यायच्या आधी येणार आणि काढून नेणार. आपण रात्रभर इथंच बसूया. आता 12 वाजले ते 4 वाजता काढूया. आम्ही बसू. त्याला चिकटपट्टी असती तर लावली असती का अशी गोल गोल. तरी पण तुझ्या अंदाजाने बघ एकदा प्रॉपर झालं पाहिजे. खेकडे येतील बाहेर. तिकडे काय कासला याला मासा पकडायचा अनुभव जादा आहे. आळाय पण कसं बघ एकदम. मंदिरात हातरून ठेवलंय का? नाही ठरलं. मग कुठे झोपायचं? सांगायचं नाही का तुम्हाला? झोपायचं कुठं तुमच्या घरी? आमच्या घरी जा काकाच्या. काकाला कुठे झोपून साच्याला फोटो पाठवतो. म्हणावं तुझी तरी डेअरिंग बसलं का? झोपायचं कुशीत झोपायचं. ए बॅटरी दाखवा इकडे. ते घेतलं का काकाच्या कुशीत? घेतले आता. ए स्वतः एडिट कर त्याला. एवढे तिथे मागायच ना. हे ते तुझं डिझेल बिझेल घेतलं का? काजू कुठं आहे? काजू तार व्यवस्थित बांधून झालेले. तार बांधताना कसं आहे, तार बांधली तर त्याला व्यवस्थित राहणार ते, नाही तर ते जाणार बघ. चला हे बरे सामान घ्यायचं का खाली? हे प्रोटीन आहे. खेकड्याचं प्रोटीन. प्रोटीन. हे नको. अरे खाली बसू ना, पाण्यापाशी जरा जनावर पण येतील कोणतरी. चला चला खाली जाऊ. पाण्याला जनावर येतात ना, शेकोटी करू देतात बसू. का बाई ही पण लांब सोडायचं असलं तर ही रस्ते आहे बघ. सामान घे ना. ऐकी हे वरच येऊन बसून आहे तर. हा शिव असू दे. बंद करावं हे सामानाचं बिल राहू दे तू. आता ह्याला जाळ लावायचं आहे आपण आणि ह्याच्यावरती काय भाजायचंय? पाय. पाय. कोणाच्याच घालायचा पाय? सळीत घालायचा ना. हे पेटवा पटपट. बॉटली करा खाली टाकायला पाहिजे होत्या. वरती आल्या बाटल्या. खाली टाकी मग. भेटलं कुठून? हे प्लास्टिक पेटवतो. अरे एवढं नाही भाजायचं गरज. असू दे शेकोटी तर होईल ना. हळूहळू टाकती मग. तार पण आणाय सांग रे त्याला तिथली पडलेली. म्हणजे तारीला आतड बांधून खाली टाकून द्यायला डायरेक्ट. त्याला मोठ्याने आवाज देता. ए शुभम दा, तार घेऊन ये. तार तिथं पडल्या बघ. बस क्या 1 मिनिट. डायरेक्ट भाजला. तुझ्या 1 मिनिट बस क्या. बस की लय झालं. ओके.
अशा तऱ्हेने फायनल जाळ झालेला आहे. हा नाही लॅपटॉपवरची नाही लॅपटॉपचे पप्पांनी हरले. पेरले आणि माझ्यावर नाव आणले. किती टाकतो दादा खेकडी त्याच्यामध्ये गावत नसतो अजिबात इकडे फेकू नको. रोह्याला पण सोबत हो इथं आता का असं लटकलं. खाली ठेव तुझ्या तोंडाला लागेल असं. या ते तिथनंच माघारी फिरते तेवढं खाऊन. नाही तर सकाळ तुझं तोंड खायला लागेल. आतमध्ये पडायला पाहिजे ती तोंडापाशीच आहे. असं मागं पडणार किती आहे. ढिलं करू का आता अजून ढिलं करतो म्हणजे ते आज आहे. अरे सुशा आडवा करावं आडवा ब्लॉग घ्यायचा आडवा अरे आडवा घ्यायचा. आडवं झोपून मस्त हा कर काहीतरी हात लाव. हात लावला लागत कर. चलो इथंच ठेव बारक खाली टाकून येऊया पहिला हे बारकं आहे ना मोठं तिथं टाकू. बारक ठेव ऐक एक काम कर तू येतोस खाली येतोस. नाही नाही लागणार असलं तर मग तू म्हणणार नसलं तर मग हे ठेव इथंच बास की. अरे बास. हे दगडी टाकली पाहिजे. बारक्या बारक्या दगडी टाकतात. असं नाही मोठं जरा वजन वगैरे दगडी. हा करा बंद. भाई लोग त्याला खाली बांध पहिले. हाँ तीनों भी लोग बराबर आ रहे हा आलंय ना बरोबर. हैं. आता ओके ह्या ठिकाणी आम्ही ह्या दगडाला काय नाही दगड नाही लाकडाला रशी बांधणार आहे आणि ही रशी ह्या पांगारच्या मोठ्या धरणात सोडणार आहे आणि सोडल्याच्या नंतर उद्या सकाळी 4 वाजता येऊन ह्याच्यातली खेकडी. आम्ही घेणार आहे गावतील तेवढी आणि इथंच भाजून खाऊन पार्टी करून जाणार आहे. ओके खाली घे, खाली. मला मग अशा म्हटलं बंद कर. इथं दगड ठेवूया इथं हं? टाकू का टाकू नको सोडा असं. हा झोला द्या. झोला दे असं टाकी डायरेक्ट दोन्हीला धरून. अरे खोल नाही तिथं एवढं हाय हाय. लांब टाकलं असतंस तर टेकलं का वर काढ बाहेर. काढ बाहेर हिथनं असं डायरेक्ट फेकूया तिकडं. ते बाबा ते लाकूड मुडची अलग ठेका. तिथं पाय दे की हात दे की नंतर जायची. नाही जात याला धरलंय बघ इथं. चलो तसं नाही हे बघ हे असं जरा असं आणि असं फेक डायरेक्ट. हा लांब फेक लांब एकदम लांब. ओके. ओके ठीक आहे घालू दे आता. गेले ते गेले गेले खाली गेले भरपूर खाली चाललंय. गेले. बऱ्यापैकी. राहशील का घेऊन. आता आम्ही एक गडद सोडलंय. रोहित दादा दुसरा आणायला चाललाय तिकडे वरती. तो काय आता दुसरी जागा शोधायला आम्ही चाललोय. या थांबा रे कुठे हा तो घे त्याला लावूया आपण. रात्रीचे किती वाजलेत 12. घड्या दाखव हे दाखव मोबाईल दाखव घड्या. 12 वाजून 10 मिनिटं. आता आम्ही पांगारेगावच्या धरणाच्या एकदम काठावर आहे. आता खूप इकडे निघालोय. इथं परत टाक. हे इथं टाकायचं का बसेल का तेवढं जाईल का. बारका टाक रे येताना ते वज होतंय लय. बारका टाक जरा. तू टाक बार का. अजून टाक. बघा तेवढं. नाही त्यो नाही ते आता घेत होत असतो. पडशील पाण्यात. बस झाला. हे पहिलं मगाच्या गत त्याला बांध ह्याला आणि मग दोन्ही तर फेक. आणि मग ते दोन्ही हाताने लांब फेक. धर
हॅलो हॅलो थांब एक 5 मिनिटात फोन करतो. खेकडा आलोय म्हणा हाताला. अरे गळ टाक आपलं टाका जवळ टाकलेस का काय. जाईल खाली कोण आहे रे आणि का नाही डुबा ना का ते अरे जाईल पाणी भरलं की ऑटोमॅटिक जाईल खाली. बुडबुड कागरी करा. हे आत्ता वाजलेत रात्रीचे 2:15. आम्ही आहोत पांगारच्या धरणावरती. मी आणि माझे सहकारी मित्र सुशांत, रोहित, राजूदादा, वैभव शेठ आणि कॅमेरामॅन स्वतः आकाश जाधव. आम्ही सगळे आलो आहोत खेकडे पकडण्यासाठी. आम्ही साधारणतः 11:30-12च्या दरम्यान 2 टोकं टाकलेत धरणामध्ये. खाजं वगैरे भाजून सगळ्या प्रकारे सगळी पूर्णपणे तयारी करून आम्ही टोकं टाकलेले आहेत. आणि आम्ही आता प्रतीक्षेत आहे की कधी आम्हाला खेकडे भेटतात आणि कधी उद्या आमची जंगी नियोजनाची पार्टी होते. धरणामध्ये आम्ही सगळी गावातली पोरं आलो होतो खेकडे पकडायला. खेकडे पकडूनच्या आधी जो टोके टाकण्याची प्रक्रिया असते ती आम्ही केलेली आहे. आता टोके टाकून झाल्याच्या नंतर उद्या सकाळी 7 वाजता उद्या सकाळी 7 ते 5 वाजता आम्ही सगळे येऊन आम्ही आता आमची 6 जणांची टीम होती. त्यातले आम्ही 3 इथे थांबलोय. 3 आता इतर धरणावरती रात्रभर झोपणार आहे. आणि 3 रोहित दादा, शुभम दादा आणि आकाश दादा 3 घरी गेलेत. ती सकाळी 6 वाजता इथे येणार आहेत. 6 वाजता आम्ही 6 जण मिळून जिथं टोके टाकलेत तिथं टोके टाकलेत ती काढायला जाणार आहे. आणि त्यातली खेकडी किती भेटतायत ते तुम्हाला उद्या सकाळी सांगतो. धन्यवाद. भरपूर पाणी खाली गेलं. रात्री दिसत नव्हतं एवढं. आता राहिलेले टोके आपण काढायचे. काय किती 7 वाजले 6 वाजले सॉरी. लागते बरं का काय नाही. नाही 100 कुठे गेली मग. अरे खाऊन फाऊन पळाली काय. अरे आहे का केळ एक बी नाही आहे घातली. खाद्य मासा एक बार का खाद्य 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 बी तसंच आहे. हा तिथं मातीच आहे रे सगळी वाटतं. ठीक आहे का तसं संध्याकाळी येऊन काढू. तिकडे नेऊन टाकूया. पडशीले खाली या की पुढे खाली पडशील उगाच. हळूहळू या. आता ते बंद करा पाहिजे तर चालू. ओके वरती पहिले तसंच वरती. आता ह्यात 500 घालणार आहेत. 500 हे जरा खोल गेले का वाटतं. हा जोड लागते ना. नाही कळलं सकाळचा हा मस्त असा व्ह्यू. आणि या ठिकाणी आमचं दोन्ही टोक्यात काही घावलं नाही. बोला याच्यावरती काय तुमच्या माहितीनं आलेलो आपण इथं. बोला पटकन. तुमच्या माहितीनं आला का तुमच्या माहितीनं आला. हा ते आपला मेन पुढारी बघा तिकडं अजून पाणी करत आहे. पाणी करत करत आलाय. टाकायचंच पुढारी या लवकर. इथं भेटतील का. हा मला वाटतंय तो ती दगड
आणि हे म्हणजे ह्याच्यामध्ये असेल खोल. टाकूया इथंच. हे म्हणताय का तुम्ही? 2-3 असतील का रे? ते तिकडं पलीकडे पण येते. आणि ते रवायला किती दिवस टाकतात ते? ते गेलेलं ना मी आता इकडे निघालो. किती 2 पाय माझे होते मी किती नीट इकडे आलो ना. मोठ्या वाघाची. तुझ्या इथं टाकायचं का? जरा वाटतं खोल. ते दिसतंय त्या घरी जायचं ना आता. खावा खेकडानो. काढायचं आता 2 थोडं. दोरी असू दे सुशायला तशीच. हा चोवीस लागलं बरं. तुमचीच आहे. तुमचं आहे ना बघा. चढवलं किती लांब चालू होतो शिट्ट वाटतं